गुड मॉर्निंग. आपण BA भाग 1 समाजशास्त्र सेमिस्टर 3 प्रकरण 3 आपण सुरू करतोय. या प्रकरणाचं नाव आहे समाज आणि सामाजिक संस्था. या प्रकरणात आपण समाज आणि सामाजिक संस्था या दोन संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्यात समाज या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आपण समाज म्हणजे काय, समाजाची व्याख्या, समाजाच्या वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत आणि समाजाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आणि दुसरी जी संकल्पना आहे सामाजिक संस्था, त्यात देखील आपण सामाजिक संस्था म्हणजे काय, सामाजिक संस्थेची व्याख्या आणि सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण समाज आणि सामाजिक संस्था हा प्रकरण आपण सुरू केलं. यात समाज आणि सामाजिक संस्था या दोन संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली संकल्पना आहे समाज. त्यात समाजाची व्याख्या आणि समाजाची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वसामान्यपणे व्यक्तीमधील सामाजिक आंतरक्रियेतून ज्यावेळी सामाजिक संबंध निर्माण होतात आणि सामाजिक संबंधाची निरंतरपणे चालणारी जी व्यवस्था निर्माण होते, एक व्यक्ती एका व्यक्तीशी सामाजिक संबंध प्रस्थापित करते, दुसरी तिसऱ्याशी, तिसरी चौथ्याशी, म्हणजे असे निरंतरपणे, म्हणजे आपण समाज जीवनाचा एक घटक म्हणून समाजातील अनेक व्यक्ती समूहाशी सामाजिक संबंध प्रस्थापित करतो आणि या सामाजिक संबंधातून सामाजिक संबंधाची एक निरंतरपणे चालणारी एक व्यवस्था निर्माण होते. त्या व्यवस्थेला आपण सर्वसामान्यपणे समाज म्हणू शकतो. सर्वसामान्यपणे विचार केला तर कोणती व्यक्ती या समाजात एकटी जीवन जगू शकत नाही. ॲरिस्टॉटलनं म्हटल्याप्रमाणे मानव हा समाजशील प्राणी आहे. मग त्याला समाजात राहून, जसं कुटुंबात त्याचा जन्म होणं गरजेचं आहे, कुटुंबाच्या माध्यमातून त्याच्यावर समाजाचे योग्य संस्कार होणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने कुटुंबाच्या बाहेरचं जग, त्या जगाच्या संपर्कात राहून त्यानं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला तर तो खऱ्या अर्थाने मानवी समाजाचा सदस्य बनू शकतो. आणि त्या व्यक्तीच्या सामाजिक संबंधातून खऱ्या अर्थाने सामाजिक संबंधाच्या व्यवस्थेतून समाज निर्माण होतो. त्यामुळे कोणती व्यक्ती कधीही स्वयंपूर्ण असत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या संपूर्ण जीवनाला, जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत आपल्या अवतीभोवती कुटुंब, धर्म, राज्य, संस्था, गाव असेल, कामगार संघटना, राजकीय पक्ष, अशा समाजातील अनेक लहान मोठ्या सामाजिक समूहावर, म्हणजेच समाजावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच कोणती व्यक्ती स्वयंपूर्ण असत नाही. त्याला आपलं जीवन जगण्यासाठी, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक जीवन जगण्यासाठी, वैयक्तिक जीवन जगण्यासाठी, कौटुंबिक जीवन जगण्यासाठी आपल्या अवतीभोवती मानवाचे जे समूह आहेत, समाज आहे, त्या समाजावर अवलंबून राहावं लागतं. आणि समाजात आपण जीवन जगत असताना आपलं काय जीवन आहे, तर आपण परस्पराशी सामाजिक आंतरक्रिया प्रस्थापित करतो. मी तुमच्याशी बोलतो, याला आंतरक्रिया आपण म्हणू शकतो. एक व्यक्ती एका व्यक्तीशी बोलते, याला आंतरक्रिया म्हणू शकतो. या सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक आंतरक्रियेचा पुढचा टप्पा व्यक्तींच्यात परस्परात सामाजिक संबंध निर्माण होतात. ते सहकार्यात्मक संबंध असतील, स्पर्धात्मक संबंध असतील, संघर्षात्मक संबंध असतील किंवा सामाजिक विनिमयात्मक संबंध असतील. ह्या सामाजिक संबंधाची व्यवस्था निर्माण होते. मी एखाद्या मित्रावर बोलतोय, त्याच्याशी माझे सहकार्यात्मक संबंध आहेत. मी एखादी परीक्षा देतोय, तर परीक्षेला बसणारे विद्यार्थी माझे स्पर्धक आहेत, त्याला स्पर्धात्मक संबंध म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीवर माझा वाद आहे, भांडण आहे, त्याला आपण संघर्षात्मक संबंध म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीला मी एखादी वस्तू देतो, त्या वस्तूच्या बदल्यात ती व्यक्ती मला एखादी वस्तू देते, त्याला विनिमयात्मक संबंध म्हणू शकतो. त्याच्या पुढं जाऊन सहयोगात्मक संबंध आहेत, समायोजनात्मक संबंध आहेत. म्हणजे आपण विविध सामाजिक संबंध प्रस्थापित करून आपण व्यक्तिगत जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करतो. आपण पाठीमागच्या टॉपिकमध्ये प्रत्येक व्यक्तीला समाजात सामाजिक स्थान असतं. सामाजिक स्थान म्हणजे काय, विशिष्ट सामाजिक दर्जा. आज माझा दर्जा एक तर शिक्षक आहे, घरात नंतर आई, मुलीचा मी पिता म्हणजे वडील म्हणून माझा दर्जा आहे, बायकोबरोबर माझा पती म्हणून दर्जा आहे, आईच्या समोर माझा मुलगा म्हणून दर्जा आहे. तुम्ही आज हे व्हिडिओ लेक्चर ऐकत असताना तुमचा विद्यार्थी दर्जा आहे. घरात आईवडिलांच्या समोर तुमचा मुलगी हा दर्जा असतो, भावाच्या समोर बहीण हा दर्जा असतो, काकांच्या समोर तुम्ही पुतण्या असता, मावशी किंवा अनेक त्या नातेसंबंधातून आपला दर्जा बदलतो. बाहेर पडल्यानंतर मैत्रिणीचा ग्रुप असेल, प्रवास करत असताना सहप्रवासी, विविध सामाजिक दर्जाच्या माध्यमातून
आपण हे विविध सामाजिक संबंध प्रस्थापित करतात आणि अनेक सामाजिक संबंधाची एक व्यापक साखळी निर्माण होते. त्यावेळेला त्या व्यापक साखळीतून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेला आपण समाज असं म्हणू शकतो. याबद्दल या संदर्भात मॅक आयव्हर पेज यांनी म्हटलं आहे की संरक्षण, सुखसोयी, पालनपोषण, शिक्षण, संधी, विविध सेवा व साधने यासाठी प्रत्येक मनुष्याला समाजावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे समाज हा मनुष्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. कारण आपण जन्माला आल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून आपलं पालनपोषण होतं, संरक्षण होतं, सुखसोयी मिळतात. कुटुंबातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला समाज शिक्षण देतो, जगण्याच्या, नोकरीच्या, व्यवसाय संधी देतो. आपल्याला समाज विविध सेवा पुरवत असतो, आपण त्याचा भाग घेतो. या सर्वाच्या माध्यमातून मनुष्य जीवन विकसित होत असतं. हे मनुष्याला त्याचं रक्षण करण्यासाठी, त्याला सुखसोयी देण्यासाठी, त्याचं पालनपोषण करण्यासाठी, त्याला शिक्षण मिळण्यासाठी, त्याला जगण्याच्या विविध संधी, विविध सेवा मिळण्यासाठी, विविध साधनं, या सगळ्या गोष्टी ज्याच्या माध्यमातून पुरवल्या जातात त्याला आपण मानवी समाज जीवन म्हणू शकतो. हे मानवी समाज जीवन वेगळं काही नाही. व्यक्तिव्यक्तीच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारी ही व्यवस्था मानवनिर्मित आहे. तर मनुष्याला माहिती आहे की आपण आपल्याला इतरांच्या सानिध्यात राहिल्याशिवाय आपलं सामाजिक आर्थिक जीवन आपल्याला जगता येत नाही, धार्मिक सांस्कृतिक जीवन जगता येत नाही. यासाठी मनुष्यानं ज्या सामाजिक आंतरक्रिया निर्माण केल्या, मनुष्याने जे सामाजिक संबंधाची जी व्यवस्था निर्माण केली, त्या व्यवस्थेच्या एकत्रितपणातून निर्माण होणाऱ्या संकल्पनेला आपण समाज म्हणून म्हणू शकतो. या समाजाचा अभ्यास, त्याची व्याख्या आणि त्याच्या वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. समाजाची व्याख्या सांगत असताना मॅक आयव्हर व पेज यांनी व्याख्या सांगितली. ती व्याख्या अशी आहे की अधिकार व पारस्परिक मदत, विविध गट आणि भाग, मानवी वर्तनावर नियंत्रण आणि स्वतंत्रता याबाबतच्या रूढी, रीतिरिवाज यांची सातत्याने बदलत जाणारी गुंतागुंतीची व्यवस्था म्हणजे समाज होय. समाजाची व्याख्या म्हणून त्याने असं केलं आहे की अधिकार आणि पारस्परिक मदत म्हणजे परस्परांच्यावर असणारे अधिकार, परस्परांना होणारी मदत, समाजातले विविध गट म्हणजे विविध समूह किंवा भाग, मानवी वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी असणारे नियम, कायदे आणि जगण्याची स्वतंत्रता याबाबत समाजाने निर्माण केलेली रूढी, रीतिरिवाजांची सातत्याने बदलत जाणारी गुंतागुंतीची व्यवस्था म्हणजे समाज होय. ही संपूर्ण मानवी जीवनाला आकार देण्यासाठी, मानवी जीवनाला स्थिर करण्यासाठी, मानवी जीवनाला एक प्रकारचा विकासाला चालना देण्यासाठी सामाजिक नियमनांच्या माध्यमातून विविध प्रत्येक व्यक्तीला अधिकार देणारी, प्रत्येक व्यक्तीला सहकार्य करणारी, विविध समूहात योग्य पद्धतीने संवाद साधणारी आणि मानवावर नियंत्रण प्रस्थापित करणारी स्वतंत्र रीतिरिवाजांची जी व्यवस्था निर्माण केली जाते त्या व्यवस्थेला आपण समाज म्हणू शकतो. त्याचबरोबर समाजाची दुसरी व्याख्या केलेली आहे. समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नव्हे, तर समूहात राहणाऱ्या व्यक्तींच्या संबंधाची ती व्यवस्था आहे. राईट यांची व्याख्या आहे. समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नाही. 4 व्यक्ती एकत्र आले तर त्याला आपण समाज म्हणू शकत नाही. त्याच व्यक्तींच्या ज्यावेळेला सामाजिक आंतरक्रिया प्रसारित होते, त्या व्यक्तींच्या ज्यावेळी सामाजिक संबंधाची व्यवस्था निर्माण होते, तर त्याला आपण समूह म्हणू शकतो, समाज म्हणू शकतो. त्यामुळे समाजाची व्याख्या करत असताना अशी केली आहे की समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नव्हे, तर समूहात राहणाऱ्या व्यक्तींच्या संबंधाची ती व्यवस्था आहे. हे समाजाचे व्याख्या राईट यांनी केलेली आहे. समाजाच्या व्याख्या अभ्यासल्यानंतर आपण समाजाचे काही वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत. समाजाची वैशिष्ट्ये म्हणजेच मानवी समाजाची वैशिष्ट्ये. मानवी समाज जीवनाचा आपण अभ्यास करतोय. सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, विविध सामाजिक समूह, विविध संस्था, सामाजिक नियमनांची व्यवस्था, दर्जा आणि भूमिका, लहान मोठे सामाजिक समूह यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झाणारी व्यवस्था, त्या व्यवस्थेला आपण समाज म्हणू शकतो. ही व्यवस्था मानवानं मानवाच्या विकासासाठी निर्माण केलेली आहे. या अर्थानं आपण मानवी समाजाची वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याला पहिलं वैशिष्ट्य आहे सामाजिक संबंधाची व्यवस्था. समाज ही सामाजिक संबंधाची निरंतरपणे चालणारी व्यवस्था आहे. सामाजिक संबंधाचे स्तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेले. कारण व्यक्ती सामाजिक आंतरक्रिया 3 स्तरातून व्यक्ती प्रस्थापित करते. एक व्यक्ती आणि व्यक्तीमधला स्तर. मी एकटा एखाद्या व्यक्तीशी बोलतो, एखाद्या व्यक्तीशी कुठलाही व्यवहार करतो, तर व्यक्तीमधील सामाजिक आंतरक्रिया आपण म्हणू शकतो.
मी एक व्यक्ती वर्गातल्या विद्यार्थ्यासमोर बोलतोय किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधतो, त्याला व्यक्ती समूहातील आंतरक्रिया म्हणू शकतो. ज्यावेळेला इतर एकापेक्षा अनेक व्यक्तींच्या समूहाशी संपर्क साधतात. खेळाचा सामना असताना क्रिकेटमध्ये एका बाजूचे 11 खेळाडू, दुसऱ्या बाजूचे 11 खेळाडू परस्पराशी ज्यावेळेला खेळण्याच्या माध्यमातून एकत्र येतात, त्यावेळेला समूहातील आंतरक्रिया प्रस्थापित होतात आपण म्हणू शकतो. म्हणजेच समाजात व्यक्तीमध्ये सामाजिक संबंध प्रस्थापित होतात, व्यक्ती समूहात सामाजिक संबंध प्रस्थापित होतात, समूहात सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. आणि सामाजिक संबंध प्रस्थापित करत असताना आपण व्यक्ती या नात्याने सामाजिक संबंध प्रस्थापित करत नाही, पण सामाजिक संरचनेच्या मुद्द्यात हे आपण अभ्यासलेलं आहे. व्यक्ती म्हणून मला त्या वेळेला प्राप्त झालेला जो सामाजिक दर्जा आहे, त्या सामाजिक दर्जानुसार मी सामाजिक भूमिका पार पडतो, म्हणजेच सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. कॉलेजमध्ये मी आल्यानंतर एक शिक्षक या भूमिकेत, शिक्षक हा दर्जा मला मिळतो, शिक्षक या भूमिकेतच मी असतो. घरी असल्यानंतर घरातील जो दर्जा आहे माझा, आई वडील म्हणून असेल, मुलगा म्हणून असेल, बहीण म्हणून असेल, पती पत्नी म्हणून असेल, त्यानुसार मी भूमिका पार पडत असतो. म्हणजेच समाज ही सामाजिक संबंधाची व्यवस्था कशी बनते, तर मला प्राप्त झालेल्या सामाजिक दर्जानुसार मी भूमिका पार पडतो. प्रत्येक ठिकाणी मला वेगळा सामाजिक दर्जा प्राप्त होतो, प्रत्येक ठिकाणी माझी वेगळी भूमिका असते. म्हणजेच वेगळे सामाजिक संबंध मी प्रस्थापित करतो. ते वेगळे सामाजिक संबंध मी व्यक्तिगत पातळीवर एखाद्या व्यक्ती प्रस्थापित करेन, समूहाच्या समोर व्यक्ती समूहाच्या पातळीवर प्रस्थापित करेन, 2 समूहाच्या पातळीवर प्रस्थापित करेन. परंतु माझं समाज जीवन, व्यक्तिगत जीवन आणि समाज जीवन जगत असताना सामाजिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय मला मानवी जीवन जगता येत नाही. कारण समाजात परस्परांच्या सामाजिक आंतरक्रिया हा सामाजिक संबंधाचा आधार आहे. आणि आंतरक्रियेतून माझं बोलणं, माझे संपर्क, माझा संवाद, याला आपण सामाजिक आंतरक्रिया म्हणतो. या सामाजिक आंतरक्रियेतूनच पुढं व्यक्तीमध्ये, व्यक्ती समूहात सहकार्य, स्पर्धा, संघर्षाचे सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. हे सामाजिक संबंध टिकून राहतात. तुम्ही सांगा, एसटीतला प्रवासी आपण त्याला विसरून जातो, तो अल्पकालीन संबंध असतो, परंतु कॉलेजची एखादी मैत्रीण आपण विसरू शकत नाही. मैत्री आपल्या आयुष्यभर टिकते. याला सामाजिक संबंधातलं सातत्य म्हणू शकतो. आणि या सामाजिक संबंधाचं हे सातत्य टिकून राहतं. आणि सामाजिक संबंधाच्या सातत्यपूर्ण व्यवस्थेतून आपलं कुटुंबात आपले कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, नातेसंबंध, गावातली व्यक्ती, आपले ओळखीच्या व्यक्ती, आपले मित्र परिवार, आपले काही ओळखीच्या व्यक्ती, यांच्याशी आपले सातत्याने संबंध येतात. आणि समाजातल्या प्रत्येक घटकाचे हे अनेक घटकाशी येणारे संबंध आहेत, हे सातत्याने टिकून राहतात. त्याला आपण सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणू शकतो. अशा सामाजिक संबंधाच्या व्यवस्थेतून मानवी विशाल समाज निर्माण होतो. मानवी समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणून सामाजिक संबंधाच्या व्यवस्थेकडे आपण पाहू शकतो. दुसरं वैशिष्ट्य आहे विविध सामाजिक स्थानांचा समूह. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की समाजात सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. सामाजिक संबंधाच्या व्यवस्थेतून समाज निर्माण होतो, समाज टिकून राहतो किंवा समाजाचं अस्तित्व टिकून राहतं. हे होत असताना व्यक्ती समाजात हे सामाजिक जे संबंध आहेत, हे सामाजिक संबंध व्यक्ती या नात्याने प्रस्थापित होत नाही. तर समाजात जे अनेक सामाजिक स्थान आहेत, त्या विविध सामाजिक स्थानांच्या माध्यमातून आपण सामाजिक संबंध प्रस्थापित करतो. म्हणून समाजाला विविध सामाजिक स्थानांचा समूह म्हटलं जातं. कारण व्यक्ती आणि किंवा समूहाने बनलेला समाज हा एक सामाजिक समूह असतो. समाजातील विविध व्यक्ती सामाजिक संबंधातून एकत्र येतात. आपण परस्पराशी सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संबंधातून एकत्र येतो. म्हणजे सामाजिक आंतरक्रिया प्रस्थापित करत असताना, सामाजिक संबंध प्रस्थापित करत असताना आपण एक व्यक्ती म्हणून संबंध प्रस्थापित करत नाही, तर प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झालेल्या सामाजिक स्थानावरून, म्हणजे आपण सामाजिक दर्जावरून हे सामाजिक संबंध प्रस्थापित करतो. म्हणजे सामाजिक स्थानावर आपण संबंध प्रस्थापित करतो म्हणजे काय, तर समाजात अनेक सामाजिक स्थान आहेत. माता, पिता किंवा आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, काका, काकी, पुतण्या, मावशी, मामा, हे नातेसंबंधातले. आपण समाजाच्या बाहेरचा विचार केला, शेजारी असेल, गावातला गावकरी असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल. त्याच्या पुढे जाऊन व्यावसायिक समूहाचा विचार केला, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील, असे व्यावसायिक समूह आहेत. कोण गवंडी आहे, कोण कामगार आहे, कोण ड्रायव्हर आहे. म्हणजेच आपण त्या
मी ड्रायव्हर असेल तर मला ड्रायव्हर हा सामाजिक दर्जा आहे. माझी भूमिका काय असणार आहे? व्यवस्थित ड्रायव्हिंग करणं. मी शिक्षक असेल तर शिक्षक हा माझा सामाजिक दर्जा. शिक्षक हे मला मिळालेलं सामाजिक स्थान आहे. त्यानुसार मी त्या भूमिकेनुसार माझं जीवन जगण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच समाजात अनेक जे सामाजिक स्थान आहेत, आई वडील, मुलगा मुलगी, बहीण भाऊ, मावशी, काका, म्हणजे चुलती, शेजारी, मित्र असेल, प्राचार्य असेल, प्राध्यापक असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, ड्रायव्हर असेल, कामगार असेल, राजकीय पक्षाचा नेता असेल, अशा अनेक सामाजिक स्थान आहेत. आणि प्रत्येक व्यक्ती त्या सामाजिक स्थानावर आपल्या भूमिका पार पडतं. याच्या माध्यमातून सामाजिक संबंधाची व्यवस्था निश्चित होते. म्हणून समाज हा व्यक्तींच्या एकत्रीकरणातून समाज बनतो. पण व्यक्तींचं समाजातलं स्थान काय, तर त्याच्या दर्जावरून ते सामाजिक स्थान निश्चित होतं. त्यामुळे विविध सामाजिक स्थानांचा समूह हे समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणून त्याच्यावर आपण पाहू शकतो. तिसरं वैशिष्ट्य आहे निश्चित भूप्रदेश व व्यापक संस्कृती. प्रत्येक समाज आणि सामाजिक व्यवस्था व्यक्तींच्या एकत्र येण्यातून निर्माण झाली असली तरी देखील प्रत्येक समाज एका विशिष्ट प्रादेशिक समूह असतो. विशिष्ट प्रदेशावर वास्तविक करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून विशिष्ट भूप्रदेश हे प्रत्येक समाजाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. उदाहरण द्यायचं तर आपण भारतीय समाजाचं उदाहरण दिलं तर भारतीय समाज, भारतात विविधता आहे, विविध जाती आहेत, विविध धर्म आहेत, विविध प्रदेश आहे, विविध भाषा, विविध संस्कृती आहे. तर भारतीय समाजाचं वेगळेपण हे विविधतेतून निश्चित होतं. आपण भारतीय समाज कुणाला म्हणतो, तर भारतीय सीमारेषेच्या आत असणाऱ्या प्रदेशातल्या लोकांच्याला आपण भारतीय समाज म्हणतो. म्हणजे त्याला निश्चित भूप्रदेश आहे भारताचा. म्हणजे जम्मू काश्मीरपासून इकडं कन्याकुमारीपर्यंत, इकडं गुजरातपासून तिकडं आसामपर्यंतचा जो प्रदेश आहे तो भारतीय भूभाग आहे. याला प्रादेशिक समूह म्हणू शकतो किंवा निश्चित भूप्रदेश म्हणू शकतो. तर निश्चित भूप्रदेशामुळे काय होतं की या भूप्रदेशाच्या अंतर्गत असणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल एक आपलेपणा वाढतो, आत्मीयता आपल्याला वाटते. त्या विशिष्ट भूप्रदेशाची एकूण भाषा, संस्कृती, प्रथा, परंपरा, धार्मिक व्यवस्था, जीवन पद्धती इतर समुदायापेक्षा वेगळी असते. म्हणजे त्या भूप्रदेशाची संस्कृती म्हणजे मानवाची जीवन पद्धती, संस्कृती म्हणजे काय तर मानवाची एकूण जीवन पद्धती इतर समूहापेक्षा, इतर समाजापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. आपण मोठा समाज म्हणून भारतीय समाजाचा विचार केला तर भारतीय समाजाची जीवन पद्धती इतर समाजापेक्षा वेगळे आहे. म्हणजे आपल्यापेक्षा पाकिस्तान वेगळं आहे, बांगलादेश वेगळं आहे, चीन वेगळं आहे. का तर भारतीय समाज जीवन वेगळं आहे. भारतीय निश्चित भूप्रदेशा आत असणारे व्यक्ती अनेक भाषा, धर्म, वंश, व्यवसाय, संस्कृती असेल तर देखील एक भारतीयत्वाची जी भावना आहे एकात्मतेची, तर समान भारतीयत्वाच्या भावनेतून आपण भारतीय म्हणून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. त्यातून भारतीयांची एक वेगळी जीवन जगण्याची पद्धती, वेगळी संस्कृती निर्माण झालेली आहे. त्याला व्यापक संस्कृती म्हणू शकतो. त्यामुळे प्रत्येक समाज हा निश्चित भूप्रदेशावर वास्तव्य करतो. त्या भूप्रदेशाशी संबंधित त्याचं जे जीवन आहे त्या जीवन पद्धतीला त्या समाजाची संस्कृती म्हणू शकतो. त्या संस्कृतीमुळे, निश्चित भूप्रदेशामुळे समाजात एकात्मता वाढीस लागते, आत्मीयता वाढीस लागते, समाजात आपलेपणा वाढीस लागतो आणि समाजाच्या विकासासाठी लोक देखील एकत्रित येऊन कार्य करतात. त्याचं एक उदाहरण द्यायचं तर आपण भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला तर भारतातून ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठी केवळ भारतातल्या एखाद्या राज्यात स्वातंत्र्य लढा लढला गेलेला नाही. तर तो महाराष्ट्रात जसं चळवळी झाल्या, स्वातंत्र्य लढा लढला गेला तसा पश्चिम बंगालमध्ये झाला आहे, पंजाबमध्ये झाला आहे, तामिळनाडूत झाला आहे, जम्मू काश्मीरमध्ये झाला आहे, मध्य प्रदेशमध्ये झाला आहे. का तर संपूर्ण भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचं का आम्ही भारतीय आहोत, ही भारतीयांची भावना समान संस्कृती, व्यापक संस्कृती आणि निश्चित भूप्रदेशामुळे निर्माण होते. हे समाजाचं एक व्यापक वैशिष्ट्य म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. त्यानंतर सदस्यात सारखेपणा हे देखील समाजाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. सदस्यात सारखेपणा, भिन्नता व परस्परावलंबन. मानवी समाज जीवनाचा विचार केला तर मानवी समाज जीवनात एक व्यक्ती समाजाचा घटक असत नाही, अनेक व्यक्ती. भारतीय समाजाची लोकसंख्या तर आपण 130-135 कोटीच्या पुढं आहे आपली लोकसंख्या. त्यामुळे या संपूर्ण लोकसंख्येचा विचार केला किंवा आपल्या गावात 3-4 हजार लोकसंख्या असते, इस्लामपूर शहराची 60-70 हजार लोकसंख्या. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, सवयी वेगळ्या असतात, आवडनिवडी वेगळ्या असतात, दृष्टिकोन वेगळा असतो. जसं व्यक्तींच्या बाबतीत ही विविधता आढळते तशीच समूहाच्या बाबतीत देखील ही विविधता आढळते. त्यामुळे ह्या विविधता असली म्हणून त्या विविधतेच्या माध्यमातून समाज जीवनात एकात्मता टिकवण्याचा प्रयत्न समाज जीवन करतो. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्तीनुसार
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाच्या आवडनिवडी वेगळ्या आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. व्यक्ती स्वार्थी असतात, त्याच्या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ जोपासण्याचा प्रयत्न करतात. हीच व्यक्तींच्या जेवढ्या प्रवृत्तीनुसार व्यक्तींच्या स्वभाव आवडनिवडीत जेवढे बदल आहे तेवढं समूहाच्या जीवनात आहे. प्रत्येक समूहाला वाटणार आहे. भाषिक समूह जर मराठी भाषिक समूह आहे त्यांना वाटणार मराठी भाषेची प्रगती व्हावी, कन्नड भाषिक समूह आहे त्यांना वाटणार आहे कन्नड भाषेची प्रगती व्हावी. तर प्रत्येक भाषिक समूह, प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा भाषा स्वभाव आवडनिवडीनुसार वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येकजण आपला स्वार्थ जोपासण्याचा प्रयत्न करेल आणि त्या भिन्नतेमुळे समाज जीवन विस्कळीत होऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक समाज काय करतो तर ही भिन्नता कमी करून, म्हणजे विविधता कमी करून किंवा विविधता आहे तेच टिकवून समाजात एकसारखेपणा निर्माण करण्यासाठी, समाजात एकसारखेपणा किंवा एकात्मता निर्माण करण्यासाठी समाजात समान नियम करण्याचा प्रयत्न करतो, समान कायदे निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे समान सामाजिक नियम, प्रथा, परंपरा, लोकरूढी, लोकनीती, कायदे याच्या माध्यमातून समाजातली विविधता पाठीमागे राहते आणि समाज एकात्मता प्रस्थापित होते. यासाठी आज भारतीय कायद्याचं आपण उदाहरण घेऊ शकतो. भारतात अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक व्यवसाय आहेत, अनेक प्रादेशिक परंपरा आहेत, अनेक सांस्कृतिक परंपरा आहेत, अनेक स्वभावाच्या व्यक्ती आहेत, अनेक आवडनिवडीचे व्यक्ती आहेत, अनेक स्वभावाचे समूह आहेत. तरी की भारतातली ही विविधता टिकवून ठेवून भारतात एकात्मता निर्माण करण्यासाठी भारतीय घटना कारणीभूत आहेत. भारतीय घटना एखाद्या व्यक्तीला वेगळा न्याय, दुसऱ्या व्यक्तीला वेगळा न्याय असं काही करत नाही. एखाद्या समूहाला झुकतं माप एखाद्या समूहावर आणणे हे घटनेने केलेलं नाही. घटनेने काय केलं तर समान नियम प्रत्येकाला लावले. जम्मूतल्या व्यक्तीला जो नियम आहे तोच कन्याकुमारीतल्या व्यक्तीला नियम असणार आहे, गुजरातमधल्या व्यक्तीला जो नियम आहे तोच आसाममधल्या व्यक्तीला नियम असणार आहे. त्यामुळे समान नियम, समान प्रथा, परंपरा यातून एकात्मतेची भावना निर्माण होते. त्यामुळे सदस्यात भिन्नता असली तर सारखेपणा प्रस्थापित करण्यासाठी समाज विशिष्ट नियम, विशिष्ट प्रथा, परंपरेच्या माध्यमातून प्रयत्न करतो. त्याचबरोबर प्रत्येक समाजात मी वेगळ्या जातीचा, मी वेगळ्या धर्माचा आहे, माझ्या कुटुंबापुरतंही ठीक आहे. कुटुंबातून बाहेर पडण्यासाठी, माझं जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या माझ्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या जातीच्या, धर्माच्या व्यक्तींचाच आधार घेतो असं नाही. समाजातील अनेक व्यक्ती मला प्रत्यक्ष सहकार्य करत असतात आणि माझं देखील त्यांना प्रत्यक्ष सहकार्य होत असतं. म्हणजेच आपला समाज अनेक जातीचा, अनेक धर्माचा, अनेक सांस्कृतिक परंपरा असणारा, अनेक भाषांचा समूह आहे. पण तो समूह का टिकून राहिला तर या समूहात परस्परावलंबन आहे. माझं काम अनेक जाती, धर्म, भाषिक समुदायांना उपयोग पडत असेल, त्यांचं काम मला उपयोग पडत असतं. म्हणजेच व्यक्ती म्हणून मी एकट्या या समाजात जीवन जगू शकत नाही. पण इतर व्यक्तींच्या सहकार्याची गरज असते, इतर समूहाच्या सहकार्याची गरज असते. त्यामुळे आमचं जे परस्परावलंबन आहे, परस्परावलंबी जीवन आहे, त्यातून देखील समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सदस्यात सारखेपणा, भिन्नता व परस्परावलंबन हे समाजाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून याचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो. त्यानंतर श्रमविभाजनाची व्यवस्था. प्रत्येक समाज आपलं सामाजिक जीवन निश्चित करणं, सामाजिक जीवनाचं अस्तित्व टिकवणं यासाठी प्रत्येक समाज प्रयत्नशील असतो. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून सामाजिक स्तरीकरणाची व्यवस्था, ज्याला आपण श्रमविभाजनाची व्यवस्था निर्माण करणं आपण म्हणू शकतो. कारण प्रत्येक समाज आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. या प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करत असताना एका व्यक्तीला सगळं काम करून चालत नाही. तुम्ही सांगता मी एक व्यक्ती आहे, मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी वकील, मी प्राध्यापक, मी शिक्षक, मी गौंडी, मी कामगार, मी शेतकरी, मी एक तंत्रज्ञ, मी शास्त्रज्ञ. एक व्यक्ती एवढ्या भूमिका पार पडू शकत नाही. म्हणून एखाद्या हा शिक्षक आहे, हा डॉक्टर आहे, हा इंजिनियर आहे, हा वकील आहे, हा शेतकरी आहे, हा कामगार आहे, हा हमाला आहे, हा तिथला ड्रायव्हर आहे, हा शास्त्रज्ञ आहे, हा तंत्रज्ञ आहे, असं भूमिकांचं वाटप समाजाच्या माध्यमातून केलं जातं. पूर्वी हे वाटप जन्माच्या माध्यमातून केलं जात होतं, त्याला जाती व्यवस्था म्हणून आपण म्हणू शकतो. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला ब्राह्मण हा सामाजिक दर्जा मिळत असेल. परंतु आज जन्माच्या माध्यमातून कामाचं वाटप होत नाही, तर व्यक्तीच्या गुणवत्ता आणि पात्रतेनुसार व्यक्तीला होणारं कामाचं वाटप होतं. मी शिक्षक बनतो म्हणजे मी MA झालो आहे, PhD झालो आहे, सेटनेट झालो आहे. मी डॉक्टर बनतो म्हणजे 12वी नंतर मी MBBS केले. इंजिनियर बनतो कारण मी 12वी नंतर मी BE मेकॅनिकल केले, सिव्हिल केले. मी कामगार बनलो, मी माझं शिक्षण कमी आहे म्हणून कामगार बनलो. मी ड्रायव्हर बनलो, मला ड्रायव्हरमध्ये स्किल म्हणजे हे आहे. मी गौंडी
म्हणलो को सुतारकाम करतोय मी, मला सुतारकामाची आवड आहे. मी व्यक्तीच्या गुणवत्ता आणि पात्रतेनुसार व्यक्तीला आज त्याचं काम मिळतं आहे, म्हणजे त्याचा सामाजिक दर्जा निश्चित होतो, त्यालाच त्यानुसार व्यक्तीला काम प्राप्त होतं. याला श्रमविभाजन म्हटलं जातं. आज समाजात अनेक जी पदं आहेत, सामाजिक दर्जे, शेतकरी, वकील, इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, ड्रायव्हर, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, हे व्यक्तीच्या गुणवत्तेनुसार, त्याच्या स्किलनुसार, त्याच्या क्षमतेनुसार हे कामाचं वाटप केलं जातं. त्याला श्रमविभाजन म्हटलं जातं. श्रमविभाजन केल्याशिवाय संपूर्ण समाजातील व्यक्तींच्या विविध गरजा विविध व्यक्तींच्या माध्यमातून पूर्ण होत नाहीत. हे पूर्ण झाल्याशिवाय समाज आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही. त्यामुळे श्रमविभाजनाची व्यवस्था हे समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर प्रजननाद्वारे सभासद भरती. प्रत्येक समाज आपल्या समाजाचं सातत्याने अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे लोकसंख्या निर्माण करणं, लोकसंख्या जतन करणं, लोकसंख्या वाढवणं, लोकसंख्येचं रक्षण करणं ही समाजाची प्रमुख कार्य आहेत. त्यात लोकसंख्या निर्माण करणं म्हणजे प्रजनन करणं. प्रत्येक मानवी समाज आपल्या अस्तित्वासाठी, कारण जन्म मृत्यू हा स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या जीवनात आहे. जन्माला आलेला प्रत्येकजण मरण पावणार आहे. याचा अर्थ एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर समाज जीवन थांबणार आहे का? नाही. पण प्रजननाच्या माध्यमातून त्या समाजातल्या व्यक्तींचं सातत्य, कुटुंबाचं सातत्य, समाजातल्या पदांचं सातत्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा प्रत्येक मानवी समाज आपल्या अस्तित्वासाठी सभासद भरती करतो. कारण व्यक्तीला आपल्या जीवनात व्यक्तीची विविध कार्य पार पडते. त्या कार्यानुसार व्यक्ती आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करते आणि हे कार्य पार पडत असताना त्याला आपल्या समाजाचं सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि सातत्य प्रजननाच्या माध्यमातून टिकवलं जातं. त्यामुळे प्रजननाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढवणं, जतन करणं, निर्माण करणं हे समाजाचं कार्य आहे. त्यामुळे ते प्रमुख वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. तर स्वयंपूर्णता हे देखील समाजाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रत्येक समाज सदस्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण समाजात राहतो, त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या गरजा समाजाच्या अंतर्गत राहून पूर्ण केल्या जातात. त्यातून लोकसंख्या वाढवणं असेल, जतन करणं असेल, लोकसंख्येचा विकास करणं असेल, श्रमविभाजनाची व्यवस्था निर्माण करणं असेल, त्याचबरोबर कुटुंबाच्या गरजा असतील, वैवाहिक गरजा असतील, शिक्षणाच्या गरजा असतील, ह्या सर्व गरजा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. वैवाहिक कुटुंब संस्था कुटुंबाच्या गरज पूर्ण करते. विवाह संस्थेच्या माध्यमातून वैवाहिक गरज पूर्ण झाली होते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीची गुणवत्ता निश्चित होते. धर्माच्या माध्यमातून धार्मिक जीवन निश्चित होतं. त्याचबरोबर समाजाला लागणाऱ्या अनेक गोष्टी, आपण भारतीय समाजाचा विचार केला तर भारतीय समाजात अन्नधान्य उत्पादित होतं. भारतात आपल्याकडे तेल कमी आहे, आपण इतर समाजाकडून तेल आयात करतो, भारतातल्या इंधनाची गरज पूर्ण करतो. प्रत्येक समाज स्वतः स्वयंपूर्ण राहून समाजातल्या प्रत्येक व्यक्ती समूहाची घटकाची सगळी गरज पूर्ण करतो. जिथं स्वयंपूर्णता कमी असेल तिथे इतर समाजाच्या मदत घेऊन आपण तिथली त्या वस्तूंची आयात करून आपण आपल्या समाजातल्या व्यक्तींच्या आपण गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. याला स्वयंपूर्णता आपण म्हणू शकतो. लोकसंख्या वाढवण्यापासून जतन करण्यापर्यंत तिचं रक्षण करणं, लोकसंख्येला अन्नधान्य पुरवणं असेल, त्याचं श्रमविभाजन करणं असेल, लोकसंख्येचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विकास करणं असेल, यासाठी आवश्यक सगळी व्यवस्था प्रत्येक समाजाने स्वतः निर्माण केलेली असते. एखादी व्यवस्था अपुरी पडत असेल तर इतर समाजाकडून ती आयात केली जाते. आपल्यात एखादी व्यवस्था जास्त असेल तर इतर समाजाकडे ती निर्यात केली जाते. याच्या माध्यमातून आपल्या समाजाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न प्रत्येक समाज करतो. त्याला स्वयंपूर्णता हे समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणून त्याचा आपण विचार करू शकतो. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था. प्रत्येक समाजात म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणू शकतो. व्यक्तीचं जसं व्यक्तिगत स्वार्थ असतो तर सामाजिक स्वार्थ असतो, समूहाचा देखील स्वार्थ असतो. त्यामुळे व्यक्ती समूहावर जर नियंत्रण प्रस्थापित केलं गेलं तर समाज हा शांततेने समाजात शांतता निर्माण होऊ शकेल, सुव्यवस्था निर्माण होऊ शकेल. त्याच्या माध्यमातून समाज प्रगती करेल. ज्या समाजात सामाजिक प्रश्न जास्त असतात, ज्या समाजात सामाजिक समस्या जास्त असतात, ज्या समाजात व्यक्तींना सुरक्षित वाटत नाही, तो समाज आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही. त्या समाजाचा विकास देखील वेगाने होत नाही. त्यामुळे समाजात व्यक्ती समूहाला सुरक्षितता देणं, व्यक्ती समूहांचा आर्थिक विकास करणं, समाजात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं, समाज सामाजिक समस्या मुक्त करणं, यासाठी प्रत्येक समाजात सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था असते. समाज विरोधी वर्तन करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने शिक्षा केली जाते. समूहावर देखील कायद्याने नियंत्रण प्रस्थापित केलं जातं. त्यामुळे प्रत्येक समाजात सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करून
समाजात प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याची हमी, प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याची सुरक्षितता प्रत्येक समाज देतो. यासाठी प्रत्येक समाजात लोकरूढी, लोकनीती, कायदे याच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. याला सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था म्हटलं जातं. याच्या माध्यमातून व्यक्ती आणि समूहाच्या वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करून समाजाला अपेक्षित वर्तन व्यक्ती आणि समूहाने करावं यासाठी दबाव आणला जातो आणि त्याच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला चालना दिली जाते. त्याच्या माध्यमातून समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पोलीस यंत्रणा, न्यायदान व्यवस्था, भारतीय घटना, कायदे, सामाजिक हक्क असतील, मूलभूत हक्क असतील, पारंपरिक प्रथा परंपरा असतील, लोकरूढी असतील, लोकनीती असतील, याच्या माध्यमातून सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था राबवली जाते. त्यामुळे सामाजिक नियंत्रण व्यवस्था हे देखील मानवी समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य असले दिसून येतं. आपण पहिल्या लेक्चरला आपण मानवी समाजाची व्याख्या आणि मानवी समाजाची वैशिष्ट्य म्हणून आपण सामाजिक संबंधाची व्यवस्था, विविध सामाजिक स्थानांचा समूह, निश्चित भूप्रदेश व व्यापक संस्कृती, सदस्यात सारखेपणा, भिन्नता व परस्परावलंबन, श्रम विभाजनाची व्यवस्था, प्रजननाद्वारे सभासद भरती, स्वयंपूर्णता आणि सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था, ह्या विविध वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केला. हे वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समाज म्हणजे काय, समाजाची व्याख्या म्हणजे काय, मानवी समाजाची जी वैशिष्ट्य आहेत ही संकल्पना निश्चित क्लिअर व्हायला याची मदत होऊ शकेल. आपण हे लेक्चर या ठिकाणी थांबवणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.